नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकीला पडलेल्या वाईट स्वप्नामुळे जानकी आता खूपच घाबरून गेलेली असते. आणि नाना ठीक आहेत की नाही हे पाहण्यासाठी जानकी आता नानांच्या रूममध्ये येऊ लागते. तेवढ्यात हॉलमध्ये आता ऐश्वर्या तिचं काम करण्यासाठी आलेली असते. मग जानकीला पाहता ऐश्वर्या लगेच तिथे बाजूला जाऊन लपते. ऐश्वर्या आता जानकीला पाहता लगेच स्वतःशी म्हणते, आली ही काळी मांजर. दरवेळी काळ्या मांजरीसारखी माझ्या वाटेमध्येही आडवी जातेच. पण आज नाही, आज काहीही करून मला हे खोटं व्हील लॉकरमध्ये ठेवायचंच आहे. जानकी आता इकडे नानांच्या रूमकडे जाऊ लागते. जानकी दारापाशीच असते आणि जानकी दारातूनच नानांना पाहते. तर नानांना असं निश्चिंत पडलेलं पाहता जानकीला बरं वाटतं. आणि मग त्याच्यानंतर तेवढ्यात लगेच सुमित्राला जाग येते. जानकी तिकडं निघून जायला लागते. तर सुमित्रा लगेच आता जानकीला पाहते आणि तिला आवाज देऊन थांबवून घेते. त्याच्यानंतर आता जानकी लगेच इकडे सुमित्राच्या जवळ येते. ऐश्वर्या लगेच त्याचाच फायदा घेत लगेच सगळे तिचं काम करण्यासाठी जाते. इकडे दुसरीकडे जानकी सुमित्राला म्हणते, आई तुम्ही अजून जाग्या कशा? सुमित्रा सांगते, अगं हो जागी होते, पण तू आत्ता यावेळी इथे काय करतीयेस? जानकी तुझी तब्येत तर बरी ना? तर मग आता जानकी सुद्धा शांतपणे सुमित्राला सांगत असते, हो मी एकदम बरी आहे. मी फक्त नानांना बघायला आले होते. बरे आहेत ना नाना? जानकी सांगत असते, मला झोप येत नव्हती आणि मला बरं वाटत नव्हतं म्हणून मी आले. तर याच्यावरती सुमित्रा सुद्धा जानकीला सांगत असते की मला सुद्धा झोप येत नव्हती. काय झालंय काही समजत नाहीये, पण कसं तरी होतंय आणि अस्वस्थ देखील वाटतंय. तर मग सुमित्राचं हे बोलणं पाहता जानकी लगेच तिला विचारते की आई तुम्हाला काय होतंय? आपण थोडा वेळ बाहेर बसायचं का? आधी आपण जसं बसायचं तसं मोकळ्या हवेत गेल्यानंतर तुम्हाला सुद्धा जरा बरं वाटेल. सुमित्राला बरं वाटावं म्हणून जानकी आणि सुमित्रा दोघी आता बाहेर निघून जातात. इकडे ऐश्वर्या तर रूममध्ये जातच असते, पण मात्र त्यांना बाहेर येताना पाहता ऐश्वर्या लगेच तिथेच बाजूला जाऊन मांजरीसारखी लपते. आता त्यांच्या दोघींना बाहेर जाताना पाहता ऐश्वर्याचा तर प्लॅन आणखीनच सोपा झालेला असतो. ऐश्वर्या आता स्वतःशीच विचार करत म्हणते की बरं झालं या दोघी बाहेर गेल्या. ऐश्वर्या लगेच ते विलपेपर ठेवण्यासाठी इकडे नानांच्या रूममध्ये निघून येते. ऐश्वर्या त्या फोटो मागणं चावी घ्यायला लागते, पण मात्र तिथे चावीच नसते. तर ऐश्वर्या लगेच आता इकडे तिकडे चावीची शोधाशोध करू लागते. आता हे सगळं विचार करता ऐश्वर्या खूपच घाबरून गेलेली असते. ऐश्वर्या आता स्वतःशीच म्हणत असते, आता जर मला चावी सापडली नाही ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. आता हे पेपर्स कसे ठेवू? ऐश्वर्या विचार करू लागते की नेमकं चावी कुठे ठेवली असेल. ऐश्वर्या इकडे तिकडे चावीची शोधाशोध करत असते. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सुमित्रा आणि जानकी दोघीही बाहेर आलेले असतात. तर मग आता जानकी सुमित्राला म्हणते, आई आपण किती दिवसांनी असं बाहेर आलोय ना? पण मात्र सुमित्रा काहीही बोलत नसते आणि जानकीच्या बोलण्यावरती सुमित्रा एकदम सायलेंट असा रिप्लाय करत असते. सुमित्राला सारंगचं टेन्शन आलेलं असतं की तिला सारंग आणि ऐश्वर्या यांच्या दोघांचंही बोलणं आठवत असतं आणि सुमित्राला ऐश्वर्या आणि तिच्यामध्ये झालेली डील आठवत असते. सुमित्राची अस्वस्थता जानकीला सुद्धा समजते आणि जानकी लगेच आता सुमित्राला विचारते, आई काय झालंय? तुम्ही कशाचा विचार करताय एवढा? लगेच सुमित्रा आता जानकीला घडलेला सगळा प्रकार सांगू लागते. आता सुमित्रा जानकीला सांगत असते, ऐश्वर्याचा विचार करतीये. आज दोघे नवरा बायकोही मला भेटण्यासाठी आले होते आणि माझा मुलगा मला म्हणतो की माझ्या बायकोचं ऐश्वर्याचं बोलणं तुला ऐकून घ्यावंच लागेल. आणि ही मला म्हणते की मला एक संधी द्या की मला माझा खरेपणा सिद्ध करायचा आहे. एक नंबरची ती खोटारडी मुलगी आहे, पण मात्र आपला सारंग तो तिच्यामुळे माझ्यावरती आवाज चढवून बोलत होता. याचाच मला मोठा धक्का बसला. आपला सारंग असा कधीच नव्हता. तर मग जानकी सुमित्राला सांगत असते, आपले सारंग भाऊजी ना अजूनसुद्धा नाही बदललेत. ते मनाने किती चांगले आहेत ना हे आपल्याला माहिती आहे. आता ते नवरा म्हणून ऐश्वर्याची बाजू घेतात, जसं की ऋषिकेश माझी बाजू घेतात. सुमित्रा लगेच आता जानकीला म्हणू लागते, अगं जानकी याच्यात फरक आहे. ऋषिकेश सारासार विचार करतो, त्याला चांगलं काय वाईट काय हे कळतं. पण आपल्या सारंगची त्या ऐश्वर्यामुळे मती भ्रष्ट झाली आहे. जानकी आता सुमित्राला एकदम मस्त उदाहरण देत म्हणते, आई कसं आहे माहिती का, हे वाईट विचार असतात ना ते एका स्वस्तातल्या परफ्यूमसारखे निघून जातात. पण मात्र जे चांगले विचार असतात ना ते एका अत्तरासारखे असतात, ते कायम दरवळत राहतात. आत्ता ते ऐश्वर्याची बाजू घेतात, पण मात्र मला माहिती आहे की कालांतराने त्यांना ही गोष्टसुद्धा कळेल की ऐश्वर्याचा स्वभाव कसा आहे, ते काय चांगलं आहे काय वाईट आहे, काय खरं आहे काय खोटं आहे हे सगळं त्यांना कळेल. तर मग आता सुमित्रा जानकीला म्हणत असते, हा चांगुलपणा ना माझ्या सारंगमध्ये लवकरात लवकर येऊ देत, नाहीतर माझा मुलगा माझा कधीच राहणार नाही. जानकी म्हणत असते, आई मी बरं असं होऊ देईल? ऐश्वर्या माझं घराचं ना काहीच वेडवाकडं करू शकणार नाही आणि मी असं तिला करूसुद्धा देणार नाही. आई तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना, तर मग माझ्यावरती असाच विश्वास ठेवा.
त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे चोरटी ऐश्वर्या इकडे नानांच्या रूममध्ये चावी शोधत असते. तेवढ्यात लगेच आता ऐश्वर्याला नानांच्या बाजूला चावी मिळते. ऐश्वर्या लगेच चावी घेते आणि चावीने कपाट उघडून त्याच्यामध्ये ते पेपर्स ठेवू लागते. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सुमित्रा जानकीला म्हणत असते, जानकी तुझ्याशी बोलले ना तर मन अगदी हलकं हलकं वाटतंय. म्हणजे माझ्याशी आत्ता बोलायला हल्ली कोणी नसतं ना, मी यांच्याशी बोलायचे, पण मात्र यांच्याशी बोलता येत नाही ना, तर असं चुकल्यासारखं वाटतं. सुमित्रा आता जानकीला म्हणत असते, जानकी हे सगळं ऐश्वर्याने घडवलं असेल का गं? जानकी आता सुमित्राला सांगू लागते, आई आता मी तुम्हाला काय सांगू, अनाथ आश्रमामध्ये असताना आम्हाला शिकवलं होतं, आंब्याच्या पेटीमध्ये जर एखादा सडका आंबा आला ना तर त्याच्याबरोबरचे हळूहळू सगळे आंबे नासायला लागतात. सुमित्रा आता जानकीला म्हणत असते, तू नेमकं काय म्हणतीयस ना हे मला कळतंय, पण मात्र आपल्या घरामध्ये सुद्धा असं काही होणार नाही ना? पण मात्र जानकी ठामपणे सुमित्राला सांगते की असं काहीही होणार नाहीये आणि मी असं काहीही होऊ देणार नाहीये. मी इथे असताना माझ्या घरावरती कुठलंच संकट येणार नाही आणि शेवटी विजय हा सत्याचाच होतो. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ऐश्वर्याच्या हातामध्ये खोटे व्हील्स पेपर असतात आणि त्यानंतर दुसऱ्या हातामध्ये खरे व्हील्स पेपर असतात. ऐश्वर्या ते पेपर्स आपल्या हातामध्ये घेत म्हणत असते, जानकी शेवटी खऱ्याचं खोटं मी केलंच. आता उद्या नेमकं तुमच्या वाटेला काय येईन ना हे तुम्हाला उद्या कळेलच, पण मात्र मी तुमच्या वाट्याला ना कायम दुःख आणि वेदनाच आणणार आहे. आता ऐश्वर्या लगेच ते व्हील्स पेपर एक्सचेंज करते आणि त्या फाईलमध्ये ठेवून देते. मग त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सुमित्रा जानकीचं कौतुक करत म्हणत असते, जानकी तू आमच्या घराची ना तुळस आहेस, म्हणजे तुझ्याबरोबर असलं ना तर कसं शांत आणि बरं वाटतं. तू बरोबर असली ना की मला कसलीच काळजी नसते. आता एकदा आपला सौमित्र अवंतिकाला घेऊन घरात आला ना तर मी कायमची सुटले, मला काहीच काळजी राहणार नाही, म्हणजे आपलं घर एकदम असं भरल्या भरल्यासारखं वाटेल. तर आता हा सगळा विचार करता जानकीला सुद्धा खूप छान वाटत असतं आणि जानकी सुद्धा खूप खुश असते. जानकी आता सुमित्राला सांगत असते, आई अवंतिकाचा स्वभाव सुद्धा ना खूप छान आहे. आता अवंतिका घरात आल्यानंतर तिच्यासाठी काय काय करायचं, कसं कसं करायचं ना हा विचार बेडवरती पडल्यानंतर करा. हे जर आले ना बाहेर तर मला सुद्धा ओरडतीलच, पण मात्र तुम्हाला सुद्धा ओरडतील. त्याच्यानंतर त्या दोघी आता आतमध्ये येण्यासाठी निघतात. इकडे ऐश्वर्या ते पेपर्स फाईलमध्ये व्यवस्थितपणे ठेवते आणि ते कपाटामध्ये ठेवून देते. कपाट ऐश्वर्या लॉक करते आणि त्याच्यानंतर चावी आहे तशी ठेवून देते. ऐश्वर्या रूमच्या बाहेर येते, पण मात्र तेवढ्यात ऐश्वर्या समोरनं जानकी आणि सुमित्रा यांच्या दोघींनाही येताना पाहते. इकडे ऐश्वर्या त्यांच्या दोघींना पाहता स्वतःशीच विचार करत म्हणते, अरे देवा, यांना नेमकंच इथे कडमडायचं होतं. आता व्हील हातात घेऊन जर मला पाहिलं ना तर मला घर नाही तर अख्खं जगच सोडून जावं लागेल. आता इकडे तेवढ्यात लगेच सुमित्रा आणि जानकी दोघी ऐश्वर्याला पाहतात. सुमित्रा लगेच आता ऐश्वर्याला आवाज देते आणि तिला विचारते की ऐश्वर्या तू इथे काय करतीयस? जानकी सुद्धा आता विचारत असते, अगं घाबरू नकोस, नानांच्या खोलीमध्ये का गेली होतीस तू? तुला गरज काय होती जायची? आणि तेवढ्यात आता ऐश्वर्याला काय बोलावं काहीच समजत नसतं. तिला नेमकं खोटंही काय बोलावं हेही कळत नसतं. तेवढ्यात लगेच आता तिथे आजी येते आणि आजी ऐश्वर्याला वाचवत म्हणते, अगं मीच सांगितलं होतं तिला तिथे जायला. अगं काय झालं, माझे तळपाय खूप दुखत होते आणि तुझ्या खोलीमध्ये ना तेलाची वाटी आहे, मग तिला तेच म्हणलं की ते घेऊन ये आणि माझे तळपाय चोळून दे. तर आता आजी लगेच आता ऐश्वर्या म्हणते, ऐश्वर्या मी बरोबर बोलती ना? तर ऐश्वर्यासुद्धा आजीच्या जवळ येत हो हो बोलू लागते. मग त्याच्यानंतर आजी आता म्हणू लागते, ही माझं असं करते ना मला खूप बरं वाटतं, कारण हल्ली माझ्याकडे ना कोणी लक्षच देत नाही. अगं मी म्हातारी झाली ना म्हणून. तर मग आता सुमित्रा लगेच आजीवरती ओरडत म्हणते, आई तू ना खरंच म्हातारी झाली आहेस, कारण तू सगळं विसरायला लागली आहेस. ऐश्वर्या येण्याआधी ना तुझं सगळं जानकीच करायची. दर रविवारी केसांना तेल लावणं, केस धुवून देणं कोण करत होतं? रोज ती तुझे पाय चेपून देत होती. आता तू सगळं विसरलीस का? अगं कालपर्यंत तुला जानकीची सेवा लागत होती आणि मग आता असं काय अचानक झालं? आजी लगेच सुमित्राचं ते बोलणं तिच्यावरतीच उलटवत म्हणते, कालपर्यंत तुला ऐश्वर्या आवडत होती, मग आता काय झालं? जानकी लगेच आता त्यांच्या दोघींनाही शांत करत म्हणते, आई वाद नको, कारण घरामध्ये सगळे झोपलेत, सगळे उठतील आणि त्याच्यात नानांना सुद्धा बरं नाहीये, आपल्यामुळे ना कोणाला त्रास नको. आणि मग त्याच्यानंतर जानकी आता सुमित्राला तिकडनं जायला सांगत असते आणि सुमित्रा जाता जाता आजीला म्हणते, आजी तुझ्या कपाटामध्ये ना एक तेलाची वाटी आहे, ती मी स्वतः ठेवली आहे. तर मग आता सुमित्रा आणि जानकी दोघी तिकडून निघून जातात. इकडे दुसरीकडे सगळ्या निघून गेल्यानंतर ऐश्वर्या लगेच आजीला प्रेमाने मिठी मारते आणि तिला थँक्यू म्हणत असते. त्याच्यानंतर आजी आता ऐश्वर्याला म्हणते, तुम्हाला कायम म्हणतेस की तुम्हाला मदत नाही करत, आले की नाही मी तुझ्या मदतीसाठी धावून? आता जर आले नसते तर पकडली गेली असतीस की नाही? आता आजी ऐश्वर्याला म्हणत असते, आतमध्ये चल आणि माझ्या पायांना तेल लावून दे, कारण माझे पाय खरंच खूप दुखत आहेत. आणि मग त्याच्यानंतर ऐश्वर्या काहीच बोलत नाही,
आजी ऐश्वर्याला म्हणत असते, ते सगळं जाऊ दे, पण मात्र मला एक सांग की खोलीत काय करत होतीस? ऐश्वर्या लगेच आता आजींना म्हणते की कळेल ते तुम्हाला उद्या. ऐश्वर्या आता आजींना म्हणत असते, मसाजसुद्धा उद्याच करून दे, जा तुम्ही आणि आता झोपा. आणि त्याच्यानंतर आजीसुद्धा लगेच तिकडं निघून जाते. ऐश्वर्यासुद्धा आता तिच्या रूममध्ये जाते आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ऋषिकेश त्याची तयारी करत असतो. ऋषिकेशला त्याचा रुमाल सापडत नसतो, तर मग ऋषिकेश जानकीला विचारतो की जानकी माझा रुमाल कुठे आहे ग? तर मग जानकी लगेच ऋषिकेशला त्याचा रुमाल सांगते. ऋषिकेशला त्याच्या कुठल्याच वस्तू सापडत नसतात, तर जानकी लगेच आता ऋषिकेशला त्याच्या सगळ्या वस्तू सापडून देते. जानकीने ते सगळं व्यवस्थितपणे एका ठिकाणी ठेवलेलं असतं. जानकी ऋषिकेशला म्हणते, तुम्ही आता मला उगाच छळताय. याच्यावरती ऋषिकेश सुद्धा हसत म्हणतो, हो तुला असंच छळतोय. ॲक्च्युली काय झालं, तू काल रात्री ना खूपच अपसेट होतीस, पण आज तुला असं मनमोकळेपणाने हसताना बघून खूप छान वाटतं. तर मला जानकी सांगते की हा आनंद मला आईंसोबत बोलल्यामुळे झाला. ऋषिकेश लगेच आता जानकीला म्हणू लागतो, हा का, म्हणजे माझ्याशी बोलून तुला आनंद नाही होत तर? जानकी म्हणत असते, अहो असं नाही हो, काल रात्री खूप दिवसांनी आईंशी मी गप्पा मारल्या, त्यांनी माझ्याकडे मन मोकळं केलंय आणि म्हणून मला बरं वाटतंय. ऋषिकेशला सुद्धा आता खूप बरं वाटत असतं की सुमित्राला तिच्या चुकीची जाणीव झाली. ऋषिकेशचं म्हणणं असतं, आता सगळं पहिल्यासारखं सुरळीत होणार आणि आता काही काळजी करण्यासारखं सुद्धा कारण नाही असं वाटतंय. तेवढ्यात आता तिथे गुलाब येतो आणि ऋषिकेशला सांगतो की खाली खाली शरूताई आणि शहाणे वकील आलेत आणि त्यांनी लगेच ताबडतोब तुम्हाला बोलवलंय. तर मग आता शहाणे वकील कशासाठी आलेत आणि शर्वरीसुद्धा कशासाठी आली आहे, आता ऋषिकेश आणि जानकी यांच्या दोघांनाही प्रश्न पडलेला असतो. ते दोघेही लगेच आता इकडे हॉलमध्ये येतात आणि बघू लागतात. ऋषिकेश आता इकडे वकिलांकडे येतो आणि त्यांना नमस्कार करतो. ऋषिकेश विचारतो, तुम्ही इथे काय करताय? याच्यावरती शहाणे वकील सांगतात की मला नानासाहेबांच्या तब्येतीबाबत कळालं आणि म्हणून मी इथे आलो. ऋषिकेश म्हणतो, नानांना बघायला आलात ना? याच्यावरती शहाणे वकील म्हणत असतात, नानांना बघायला सुद्धा आलो आणि नानांनी मला जे सांगितलं होतं ते सगळ्यांसमोर आणायला सुद्धा. सगळे आता आश्चर्याने शहाणे वकिलांकडे पाहायला लागतात, कारण कोणाला नेमकं ते काय बोलतायत ना हे काहीच समजत नसतं, पण हा सगळा ऐश्वर्याचाच प्लॅन असतो. तर मग आता शहाणे वकील सांगू लागतात की नानासाहेबांनी त्यांचं मृत्यूपत्र बनवलं होतं. नानासाहेब मला म्हणाले होते की घर, कुटुंब, प्रॉपर्टी, ऑफिस हे सगळं सांगण्यासाठी मी जर त्या अवस्थेत राहिलो नाही तर त्या मृत्यूपत्राचं वाचन मी सगळ्यांसमोर करावं असं नानासाहेबांचं म्हणणं होतं. आता हे शहाणे वकिलांचं बोलणं ऐकल्यानंतर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसत असतो आणि सगळे शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत असतात. शहाणे वकील म्हणू लागतात, मी काही कामानिमित्त गावाच्या बाहेर होतो आणि गावात आल्यानंतर मला असं कळलं की नाना हे आजारी आहेत म्हणून, त्याच्यामुळे आता मी स्वतः इथे हजर झालोय. पण ऋषिकेश मात्र स्पष्टपणे शहाणे वकिलांना सांगतो की आम्हाला आत्ता या विलबद्दल ना काहीही जाणून घ्यायचं नाहीये. पण मात्र शहाणे वकिलांचं म्हणणं असतं, त्यांनी मला जे काही सांगितलंय ना तेच मी सांगतोय आणि तेच करण्यासाठी मी इथे आलोय. पण ऋषिकेशचं म्हणणं असं असतं की नानांनी मला याबद्दल काहीच सांगितलेलं नाहीये. पण मात्र शहाणे वकील प्रत्येक गोष्टीवरती बोलत असतात आणि ते ऋषिकेशला म्हणत असतात की ते सांगण्यासाठी बहुतेक नानांना वेळच मिळाला नसेल. त्यांना तरी ही गोष्ट कुठे माहिती होती की मृत्यूपत्र एवढ्या लवकर उघडलं जावं, वाचलं जावं. आयुष्य बेभरोशाचं आहे. तसंही मृत्यूपत्राबाबत वकील सोडून सगळ्यांना सांगतातच असं नाहीये ना. माझ्यावरती विश्वास ठेवा. ही सगळी परिस्थिती पाहता मलाही सुद्धा काय फारसा आनंद नाही होत आहे. म्हणजे त्यांनी जे माझ्यावरती काम सोपवलंय ना ते मला करू द्या. मग त्यानंतर इकडे ऐश्वर्याला तर खूपच आनंद होत असतो, कारण ऐश्वर्याचा थोडा थोडा करून सगळा प्लॅन आता सक्सेसफुल होत असतो. त्याच्यानंतर आता इकडे जानकी म्हणते, पण मात्र नानांचं विल आमच्या नजरेतच नाही आलं. तर मग आता लगेच वकील सांगतात की ते विल कपाटात त्यांनी ते विल त्यांच्या कपाटातल्या लॉकरमध्ये ठेवलंय. आता लगेच सुमित्रा जानकीकडे कपाटाच्या किल्ल्या देते आणि जानकीला सांगते की जा कपाटामध्ये आणि बघ हे म्हणतायत ते खरं आहे की नाही, आणि खरं जर असेल ना तर ते मृत्यूपत्र घेऊनच आहे. तर मग आता सुमित्राच्या सांगण्याप्रमाणे लगेच तिकडे जानकी नानांच्या रूममध्ये येते. कपाट उघडून बघते तर खरंच त्या ड्रॉवरमध्ये नानांचं मृत्यूपत्र असतं. ते विल्सचे पेपर पाहता आता जानकीला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो, आता जानकी लगेच सगळ्यांसमोर येते. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, आता नानांची विल ती वाचून दाखवल्यानंतर सुमित्रा आता म्हणते, नानांच्या विलनुसार माझी 3 मुलं शर्वरी, सारंग आणि सौमित्र हे सगळं त्यांचं आहे. आता जानकी तू एक काम कर, घराच्या किल्ल्या ऐश्वर्याच्या स्वाधीन कर. तर मग आता जानकी आणि ऐश्वर्या लगेच समोरासमोर येतात आणि जानकी ऐश्वर्याला म्हणते,
गेली 10 वर्ष या घराच्या किल्ल्या मी सांभाळतीये. या किल्ल्या तुझ्या मुठीत येऊ शकतात ऐश्वर्या, पण मात्र माझं घर नाही. नाना शुद्धीत आल्यानंतर सत्य सगळ्यांसमोर येईलच. तोपर्यंत या किल्ल्यात तुम्ही रव आणि मी माझ्या माणसांची काळजी घेते. तर मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.